पुणे में दिन दहाड़े गोली मारकर शरद महल की गई हत्या। पुलिस ने किया 8 लोगों को गिरफ्तार। अस्सलाम वालेकुम हबीबी, मुझे अभी अभी पता चला है कि 6 लाख रुपए डाउन पेमेंट और 300 रुपए पर डे की किस्त के हिसाब से आप लोगों को घर मिल रहा है। और मैं जानना चाहता हूँ, नेशन जानना चाहता है कि किस तरीके से ये पॉसिबल है। मुंब्रा के अंदर 300 रुपया पर डे के हिसाब से 6 लाख रुपए डाउन पेमेंट में स्टेशन के नजदीक घर कैसे मिल सकता है? चलिए संवाददाता के पास। हेलो हेलो जी बिल्कुल, मैं सैलेस 612 के बाहर खड़ा हूँ और यहाँ पे लोगों का भीड़ उमड़ा है। अरे बाप रे, मतलब 2 बेडरूम खत्म हो गया? हाँ, यहाँ पे खत्म हो गया। ओहो, 300 रुपया रोज का देने का है, मतलब टीएमसी बिल्डिंग है और नियर बाय अपना स्टेशन है, और क्या चाहिए इंसान को। तो इस हिसाब से पब्लिक को आसान पड़ता है, मिडिल क्लास लोगों को आसान पड़ता है। तो मैं खुद भी जा रहा हूँ, आप भी आइए और ज्यादा जानकारी के लिए इस नंबर पे कॉल करें। और कॉल भी तो पता है क्या करना है। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। शुक्रवार को पुणे के गैंगस्टर शरद महल की दिन दहाड़े रोड पर गोली मारकर हत्या कर दी गई। आपको बता दें, ये पूरी हत्या की वारदात कोत रोड में स्थित सुधारपुरा इलाके की है, जहां पर 1:30 बजे के करीब जो गैंगस्टर है शरद महल, वो अपने कुछ काम से जा रहा था और तभी आपसी ये जो है विवाद बताया जा रहा है, उसी के गैंग के कुछ लोगों ने उस पर अंधाधुंध फायरिंग कर दी और ये फायरिंग 2 गोली उसके कंधे पर लगा और एक सीने पर, जिसके कारण वो इलाज में अपना दम तोड़ दिया। और इसकी मौत के बाद पुलिस ने टीम का गठन करते हुए लगभग 8 लोगों को पुणे सतारा हाईवे से जो है गिरफ्तार किया। एक ही वाहन में ये 8 लोग थे और इसके गिरफ्तारी के बाद पुलिस ने क्या जानकारी दी है वो हम आपको सुनाते हैं। लेकिन इस पूरे वारदात में पुलिस ने इन 8 आरोपियों को गिरफ्तार करते हुए इनके पास से पिस्तौल, 3 मैगजीन और 5 राउंड जो है कारतूस जब्त किया है। आगे पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही है। लेकिन 40 वर्षीय जो शरद महल है वो गैंगस्टर, इसके पहले भी इसके खिलाफ हत्या और डकैती के मामला दर्ज थे। लेकिन अंत में गैंगस्टर की ये निर्मम हत्या से अब जो है महाराष्ट्र में सियासत भी तेज़ हुई, क्योंकि इस पर उप मुख्यमंत्री ने कहा कि ये गैंग वॉर का मामला नहीं है, आपसी जो इसके गैंग के लोग हैं उन्हीं ने जो है इसकी हत्या कर दी है। काल कोथरूडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद महल वय 40, सुतारदरा कोथरूड हे त्यांचे साथीदाराबरोबर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना त्यांच्या सोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर राहणार सुतारदरा आणि इतर 2 यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते 3 आरोपी पळून गेले होते। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली। भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते, हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर, त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्याने मोहळवर गोळीबार केलेला आहे। त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पथकं तयार केली। त्याच्यामध्ये हा जो पोळेकर आहे त्याच्या घराचा, मूळ गावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला, परंतु तो मिळाला नाही। त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावर काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ते टू व्हीलरवरून पळून गेलेलं आहे आणि 2 व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती 2 व्हीलर त्रयस्थ माणसं ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेत असता ती व्यवहार स्थितीमध्ये मिळाली। मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी 4 व्हीलर आहे। त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या बाहेर जाणारे रस्ते त्या टोल नाक्यावर त्याचा शोध घेतला असता ते खेड शिवापूर टोल नाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं। त्याप्रमाणे आमची पथकं सातारा रोडला रवाना झाली आणि सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते शिरवळच्या जवळ 2 व्हीलरमध्ये हे 8 आरोपी मिळून आलेले आहेत। सर, जी गोळीबाराची घटना आहे त्यात किती जणांनी गोळ्या चालवल्या, बंदुका चालवल्या आणि किती गोळ्या, आणि पहिला जो फायर करणार होता त्याचं नाव सांगा।
गोळीबाराची जी घटना घडली त्याच्यामध्ये 3 आरोपींनी गोळ्या झाडलेल्या आहेत असं प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे. आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे. आणखी काही माहिती मिळाली तर ते आपल्याला समजेलच. परंतु प्रथमदर्शी 3 आरोपींनी गोळ्या झाडल्याचं निष्पन्न झालेलं आहे. नेमकं कारण काय होतं, काही याचा तपास लागू शकला की कुठल्या कारणामुळे हल्ला करण्यात आला आणि या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैताबरोबर फिरायचा एक काही दिवसापासून, त्याचा मामा एक आहे, त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे, आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे कोळेकरचा, तो आहे विठ्ठल किसन गांधे. या दोघांचं शरद मोहन बरोबर वैमनस्य होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येते. आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे. परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे. तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल. 2 वकील आहेत, त्यांचा काय रोल आहे? काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला, त्या ठिकाणी या 2 गाड्यांमध्ये हे 8 लोक होते. त्याच्यामध्ये ते 2 वकील सुद्धा होते. त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले, त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल. किती दिवसापासून त्यांनी हा कट रचला होता? आरोपी मुन्ना कोळेकर दुसरा असून यांच्यासोबत किती दिवसापासून राहत होता? आरोपी मुन्ना कोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे सुधारसदारा परिसरातच राहतो. त्यामुळे याचं ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होतं. त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या ऑफिसमध्ये होतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून, वर्ष 6 महिन्यापासून. परंतु गेल्या 20-25 दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणं होतं. म्हणजे 25 दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या. वेपन जुनी ओळख होती त्यांची. आणि वेपन किती जणांनी त्याच्यावरती पिस्टल किती जणांनी मारले त्याला गोळ्या? 2 काय 3 लोक तिघांकडे 3 पिस्टल. तिघांकडे 3 पिस्टल होते. आपण 3 पिस्टल आता जप्त केलेले आहे. कुठून प्रोक्योर केले पिस्टल, कधी केलेत आणि कधी ठरलेलं होतं यांचं हे मारायचं? आरोपींनी पिस्टल, जो मुख्य आरोपी आहे मुन्ना कोळेकर, त्याने ते प्रोक्युअर केल्याचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढची लिंक जी आहे ती तपासात निष्पन्न होईल. कधी आणले म्हणजे महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी? हे त्याने 3-4 महिन्यापूर्वी आणले सांगतो. आणि याच कामासाठी आणले? बरोबर आहे. जुना वाद काय होता किंवा काल ते एकत्र भेटले असं काय झालंय? मी सांगितलं ना की हा जो मुख्य आरोपी आहे मुन्ना कोळेकर, त्याचा जो मामा आहे नामदेव कानगुडे, आणि दुसरा एक नातेवाईकच आहे मारुती विठ्ठल गांधे, तर त्यांच्याशी शरद मोहनचा वाद होता. हे टोळी युद्धाचा आणि याच्यापूर्वी त्यांच्यात म्हणजे काही मला वाटतं भांडण झाल्याची पण रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनला. टोळी युद्धाचा हा प्रकार आहे. टोळी युद्धाचा प्रकार असं म्हणता येईल. म्हणजे जो मामा आहे त्याची वेगळी टोळी, मूळची तर टोळी होती. कानगुडे टोळी वेगळी होती का? कानगुडेंचा मुलाशी काही संबंध आहे किंवा कानगुडे ही स्वतंत्र फंक्शन करत होते का एक टोळी म्हणून? हे सर्व जे लोक आहेत ते कानगुडेशी रिलेटेड आहेत, संबंधित आहेत. कानगुडेची स्वतःची स्टोरी होती असं का? कानगुडे नाही, आता रेकॉर्ड जर बघितलं तर त्या कानगुडेवर पण फक्त 2 गुन्हे आहेत आणि हा जो कोळेकर आहे त्याच्यावर 1 गुन्हा आहे. कानगुडे टोळी म्हणजे त्यांचा पुणे शहराशी काय संबंध होता? म्हणजे ते जसं मोहोळची टोळी होती किंवा गेल्या अनेक दिवसाकडे घडत, तसं कानगुड्यांचा पुण्याशी काही संबंध होता? कानगुडे पहिले पुण्यातच राहत होता सुतारदारा त्या ठिकाणी, नंतर तो भोगावला राहायला गेला. सर कसं येतो? विठ्ठल शिलांवर शरद मोहनने हल्ला केला होता इंदोडीमध्ये, त्या प्रकरणाचं काही याच्यामध्ये कनेक्शन आहे का? तिकडून काही माहिती? आता आपल्याकडे काल संध्याकाळी रात्री उशिराने आरोपी आलेले आहेत. आता त्याची PCR आम्ही घेऊ. PCR मध्ये ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. त्यांची दुश्मनी कोणाबरोबर होती, या गुन्ह्याचं नेमकं काय कारण आहे, त्याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत का, याचा सर्व तपास केला जाईल. सर स्पेसिफिकली हा जो मुन्ना कोळेकर आहे हा याला शरद मोहोळकडे ॲक्सेस कसा मिळाला, त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले होते काही सांगितलं का? म्हणजे महिन्याभरापासून तो रेग्युलर त्यांच्याकडे जात होता, तर आधी त्यांचा काही संपर्क आलेला होता का? किंवा याला आतमध्ये हा गेला कसं काय तिथपर्यंत?
मी अगोदर सांगितलं की हा जो मुख्य आरोपी आहे पोळेकर आणि हा मयत जो आहे शरद मोहोळ यांचं घर एकदम मला वाटतं जास्तीत जास्त 200-300 मीटर अंतरावर असेल. म्हणजे त्याच भागात तो त्याचा वावर होता, राहायला पण तिथेच होता आणि या शरद मोहोळकडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्या ह्याच्यामध्ये. सर, आपण जो मुख्य आरोपी म्हणतोय त्यानं इंस्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता ज्यात तो स्वतः असं म्हणतोय की मी लवकरच येरोडा जेलमध्ये जाऊन येणार असं इंटिमेशन त्यांना अगोदरच दिल्याचा त्याचा स्वतःचा व्हिडिओ आहे सोशल मीडिया. तपासामध्ये चौकशी करू त्याची. सर, मुळशी पॅटर्न झालाय. ठीक आहे सर, ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. ऐसी तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें मुंबई टीवी. मैं अफजल शेख फिर हाजिर हूँ एक नई न्यूज़ के साथ.